किती सुंदर दिसते ना भाजी. कशाची भाजी आहे तर ही भाजी आहे टोमॅटोत मेथी टाकून. अतिशय छान लागते चवीला, अगदी साधी सोपी आहे. त्यासाठी आपल्याला एक कढई किंवा तवा, आता मी भाजी कमी करणार आहे त्यामुळे भाजी तव्यातच करणार आहे. तर 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. छान तेल तापलं की त्यामध्ये जिरी मोहरी तडतड करून घ्यायची आहे. मस्त तडतड करत आहे आणि याला नकललेलं लसूण टाकणार आहे मी. आणि टोमॅटो मात्र भाजीपेक्षा जास्त पाहिजे तर या भाजीची चव खरंच खूप छान लागते. दरवेळेस आपण मेथीची भाजी करतो पण त्यामध्ये टोमॅटो टाकत नाहीत किंवा कमी प्रमाणात टाकतो. तर या पद्धतीने जर तुम्ही करून बघितले ना तर नक्कीच आवडेल. भरपूर असं टोमॅटो मी या तेलामध्ये आता टाकलेलं आहे. लसूण पण छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेला आहे. आणि आता आपण टोमॅटो टाकलेला आहे. साधारणतः 3 टोमॅटो आहेत, हे मोठ्या आकाराचे 3 टोमॅटो आहेत. याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि थोडंसं यामध्ये मीठ टाकायचं आहे. त्यामुळे टोमॅटो लगेच मऊ होतं आणि छान याला हलवत राहायचं आहे. या पद्धतीने जर तुम्ही मेथीची भाजी करून बघितली ना तर तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदा नक्की करून बघा. आता छान टोमॅटो पण यामध्ये फ्राय झालेला आहे. आवश्यकतेनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. हवं असेल तर तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवी मिरचीचा ठेचाही वापरू शकता. पण लाल तिखटामुळे कलर पण छान येतो आणि टोमॅटोचा लाल रंग प्लस तिखटाचा लाल रंग आणि मस्त लाल भडक अशी पण कमी तिखट भाजी तयार होते. चवीनुसार हळद टाकलेली आहे. खूप तिखट टाकू नका. कलरचं तिखट असेल तुमच्याकडे तर ते टाकू शकता. त्यामुळे भाजीला अजूनच छान रंग येईल. आता हे सर्व या टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी मेथीची भाजी अगोदरच स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. त्यामुळे काय होतं त्यातील पाण्याचा अर्क थोडासा कमी होतं, नाहीतर लगेच धुवून टाकली तर पाणी जास्त होतं. आवश्यकतेनुसार आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जी डाळ आवडते मुगाची टाकू शकता किंवा मटकीची. मी तर मटकीची डाळ टाकलेली आहे आणि छान या टोमॅटोमध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी यामध्ये टाकायची आहे. आपण मीठ अजूनही टाकलेलं नाही, फक्त टोमॅटो गळण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं होतं. आता मेथीची भाजी टाकून याला छान हलवून घ्यायचं आहे. बघा किती छान दिसते ना हिरवीगार मेथीची भाजी. आणि तयार झाल्यावर तर अतिशय छान रंगाची दिसते, बघूनच खावीशी वाटते अशी ही भाजी आहे. तर छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तोपर्यंत तुम्ही जावाजावांच्या किचनमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. तुम्हाला असे साधे सोपे घरातील साहित्यातून तयार होणारे रेसिपी पाहायला भेटतील. आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. आणि छान एक कमेंटही करू शकता तुम्ही. आता छान भाजी मिक्स करून घेतलेली आहे. कलर पण छान येत आहे भाजीचा. आणि थोडीशी भाजी आहे त्यामुळे तव्यात लगेच होऊन जाते. आणि लोखंडी तवा आहे त्यामुळे अजूनच छान, कारण लोखंडी भांड्यातलं खाल्लेलं आपल्या शरीरासाठी छान असतं. त्यामुळे लोखंडी भांड्यात पण कधी कधी आपण भाज्या केल्या पाहिजेत. आता छान याला मिक्स करून घेतल्यावर मी काय करणार आहे, मीठ टाकणार आहे. कारण काय होतं अगोदरच आपण मीठ टाकलं तर कधी कधी भाजी जास्त असल्यामुळे आपण मीठ टाकतो, त्यामुळे जास्त होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने भाजी आता आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. कोवळी भाजी आहे त्यामुळे ती लगेच शिजलेली आहे. बघू शकता अतिशय छान तेल पण सुटलेलं आहे. यामध्ये आपण पाण्याचा थोडाही वापर केलेला नाही आहे, त्यामुळे लवकर तेल सुटले आणि छान भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही पोळी किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. बघा छान दिसते ना बघायला. मी म्हटलं होतं लाल भडक कशी दिसेल. तर नक्की या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघू शकता. आपण भेटणारच आहोत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त बनवा, मस्त खा. चला बाय.